नमस्कार शेतकरी बांधवांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे। शेतकरी खरीप 2024 मधील पीक विम्याची वाट पाहत आहेत। मात्र आता वाट पाहणं सोडून द्या, कारण राज्य सरकारनं पहिला हप्ता 700 कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना दिला आहे। खरीप 2024 मध्ये पिकांचे नुकसान झालं होतं। शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्यानंतर नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते। राज्यातील 54,000-43,000 शेतकऱ्यांना विमा भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। आता राज्य सरकारकडून तब्बल 22 जिल्ह्यांसाठी 700 कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना देण्यात आलेला आहे। स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबींमधून 22 जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, पीक विमा रक्कम कशी बघायची, तुम्हाला किती रुपये पीक विमा मिळणार, पीक विमा चेक कसा करायचा, यादीमध्ये नाव आहे की नाही ते कसं बघायचं, संपूर्ण माहिती आपण पाहणारच आहोत। त्याचबरोबर राज्याच्या कृषी मंत्र्यांनी 22 जिल्हे जाहीर केले असून ते 22 जिल्हे देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर बघा, जिल्ह्यांची यादी जर बघितली तर धुळे, नंदुरबार, पुणे, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 705 कोटी रुपये पीक विमा मंजूर करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम 2 दिवसात जमा केली जाणार आहे। शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी होती। व्हिडिओ आवडला तर शेअर करा। धन्यवाद।